हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 29वी कथा आपण ऐकतोय पंडित रामकृष्णदास बाबाजी यांची. त्यांचे 2 भाग आपण ऐकले. दुसऱ्या भागाच्या शेवटी आपण असं बघितलं की 17 दिवसाच्या अष्टादशाक्षर मंत्राच्या पुरश्चरणानंतर साक्षात राधाकृष्णाचं दर्शन रामकृष्णदास बाबाजींना झालं. ह्या दर्शनाचं स्वरूप अतिशय भव्य दिव्य होतं. त्या दोघांचं स्वरूप इतकं सुंदर होतं की बाबा आपली बाकीचं सगळं विसरून एकटक त्यांच्याकडे पाहत त्यांच्या दर्शनाचं ते अमृत आपल्या डोळ्यांनी आकंठ पीत राहिले. शेवटी हसून राधा माता म्हणाली, बाबा आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. बोल तुला काय पाहिजे? तेव्हा रामकृष्णदास बाबाजी म्हणाले की मी तर गुरु आज्ञेप्रमाणे भजन करतो आहे, हे पुरश्चरण करतो आहे. मला काय माहिती मला काय पाहिजे ते. आणि त्यातही तुम्ही दोघं माझ्यावरती प्रसन्न आहात, तुमची कृपा माझ्यावर आहे, ह्याच्यापेक्षा ह्या जगात आणखीन हवं असण्यासारखं दुसरं काय आहे? हे ऐकल्यावरती प्रियाजी पुन्हा हसली आणि म्हणाली, बाबा राघव की गुफा में भजन किया करो. आता ही राघव की गुफा म्हणजे काय? तर श्री राघव पंडित हे श्रीमन महाप्रभूचे परिकर होते, म्हणजेच लीला सहचर होते आणि त्यांनी त्या गुहेमध्ये खूप काळ तपश्चर्या केलेली होती. म्हणून त्या गुफेचं नाव राघव की गुफा असं पडलेलं होतं. असं सांगून ते दोघं अंतर्धान झाले. या दर्शनाने समाधान पाहून बाबा तेव्हापासून राघव की गुफा इथे राहायला गेले आणि आपली भजन भक्ती करू लागले. आता त्यांच्या भजन भक्तीमध्ये निर्विघ्नता आली आणि भजन अतिशय चांगल्या प्रकारे होऊ लागलं. त्यांचा दिनक्रम तिथे कसा होता, तर ते बहुतेक तिथले सगळे संत हे पहाटे 2 वाजता उठतात आणि उठले की आपल्या साधनेला बसतात. आमच्यासारखं त्यांना काय चहा-बिहा वगैरे काही लागत नसे. आणि ते दुपारी 2 वाजता त्या आपल्या भजनातनं उठणार. म्हणजे 12 तासाचं अखंड नामस्मरण आणि भजन आणि लीला स्मरण. 2 वाजता उठल्यानंतर मग त्यांचं शौच, मुखमार्जन, मग अंघोळ, मग एकदाच गावात जाऊन मधुकरी मागायची आणि जे काय मिळालेलं असेल त्याचे नेहमीप्रमाणे देवाला नैवेद्य दाखवून ते खायचं. आणि मग 4 वाजता साधू महात्मा जे आपल्या गुहेच्या बाहेरच्या ओसरीसारख्या भागामध्ये येतील त्यांच्याबरोबर हरिचर्चा, भजन, एकमेकांशी शास्त्रांवरती चर्चा वगैरे हे सगळं चालायचं किंवा पाठ, कीर्तन हे सगळं चालायचं. ते सगळं झालं की साधारण रात्रीच्या 10च्या सुमारास ते झोपत असतील आणि अशी 2-3 तासाचीच झोप त्यांना पुरते. परंतु काही दिवसानंतर रामकृष्ण बाबांचा भजनामध्ये आवेश इतका वाढला की त्यांना हळूहळू वेळेचं भान राहीनसं झालं आणि त्यामुळं ते रोज गुहेतनं दुपारच्या वेळेला बाहेर येतील आणि संध्याकाळी त्यांचं दर्शन मिळेल. काही शंकांची उत्तरं मिळतील किंवा त्यांच्याबरोबर भगवत चर्चा, सत्संग करण्याचा आनंद मिळेल ह्याची खात्री राहिली नाही. त्यामुळं तिथे येणारे लोकं हळू यायचे बंद झाले. कारण बाबा 2-2, 3-3 दिवस गुहेतनं बाहेर येत नसत. तरीसुद्धा काही लोक असे होते, की जे थोडा वेळ येऊन बघून जात आणि रोज तसेच येत राहत. एक दिवस असं झालं, आता हे 2-3 दिवसानंतर सुद्धा जेव्हा बाहेर पडत,
त्यावेळेला थेट मधुकरीला निघून जात असत. म्हणजे त्या बाहेर कोण आलंय, काय आलंय वगैरे ते बघत नसत. त्यांच्याकडे ते साधारण सगळं आपलं आह्निक आवरल्यानंतरच त्यांच्याशी चर्चा करत असत. परंतु त्याचीही काही खात्री नसे. एकदा असं झालं, की बरेच दिवसात हे जयपूरला न गेल्यामुळं त्यांची आई जयपूरहून त्यांना भेटण्यासाठी म्हणून आली. खूप दिवस भेट न झाल्यामुळे मातृहृदय कळवळलेलं होतं. तिला सुद्धा जवळपास 3 दिवस ह्या गुहेच्या बाहेर प्रतीक्षा करावी लागली. तिसऱ्या दिवशी जेव्हा ते बाहेर निघाले, तेव्हा नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ते थेट मधुकरीला निघून गेले. त्यांनी इकडे-तिकडे कुणाकडे बघितलंच नाही. ते म्हणजे बघायचेच नाहीत. आणि त्याच वेळेला पाठीमागून आई त्यांची हाका मारत होती. परंतु ते आपल्या तंद्रीत आणि परमेश्वराच्या चिंतनामध्येच अजूनही सुद्धा इतके गुंग होते, की त्यांचं त्या हाकांकडे लक्षच गेलं नाही किंवा म्हणा त्यांनी फार तर लक्ष दिलं नाही. हे बघितल्यावरती आईला अतिशय दुःख झालं आणि ती तिथून निघून गेली. नेहमीप्रमाणे आपल्या मधुकरी घेऊन बाबा परत आले आणि त्यांचा दिनक्रम पुढचा चालू झाला. परंतु त्यांच्या असं लक्षात आलं, की आपल्या भजनामध्ये सारखी बाधा येते. भजनामध्ये पहिल्यासारखं मन लागत नाहीये. त्यांच्या मग लक्षात आलं, की आपल्या नकळत आपल्या हातून काहीतरी अपराध झालाय. म्हणून ते सिद्ध कृष्णदास बाबांच्या जवळ गेले आणि विनम्रतेने सर्व हकीकत म्हणजे आपली अवस्था सांगून कारण विचारलं. तेव्हा कृष्णदास बाबाजी म्हणाले, की ज्या माऊलीनी 9 महिने तुला आपल्या गर्भामध्ये धारण करून तुला जन्म देण्याचे कष्ट सहन केले, तुला वाढवलं, त्या मातेच्या प्रतीच तू अपराध करून बसलायस. तुझ्या अशा कोरड्या वृक्ष व्यवहारामुळं ती दुःखित अंतःकरणाने निघून गेलेली आहे आणि आई हे परमेश्वराचं प्रतिरूप असतं, त्यामुळं तुझं भजन होत नाहीये. पंडित बाबांना नंतर हे जेव्हा कळलं, त्यावेळेला त्यांनी स्वतः आईला चिठ्ठी पाठवून बोलवून घेतलं आणि पुछरी नावाच्या एका भागामध्ये आपल्या पूर्वाश्रमीचे जे यजमान होते श्री भगवान वैश्य यांच्या घरी तिची राहण्याची उत्तम व्यवस्था केली आणि तिची स्वतः ते सेवा करू लागले. सेवा तिची करण्यात त्यांचा वेळ जात असल्यामुळं आता त्यांना भजनाला वेळही कमी पडू लागला आणि अर्थातच ते एक व्यवधान असल्यामुळं भजनामधला आवेशही कमी होऊ लागला. परंतु हे परमेश्वराला कसं चालणार? त्यामुळं त्यांची त्यांनी व्यवस्था केली. त्याच सुमारास उडिसा येथून श्रीकृष्ण चैतन्य नावाचा एक बालक वृंदावन येथे दर्शनासाठी आला आणि तो यांच्याजवळ राहू लागला. रामकृष्णदास बाबाजींनी भादावली येथील बाबाजींच्याकडून त्यांचं नाव होतं श्री प्रभुपादजी त्यांच्याकडून ह्या बालकाला दीक्षा दिली आणि आपल्याजवळ ठेवून घेऊन त्याला भजनाची दीक्षा आणि शिक्षण देऊ लागले. हळूहळू त्या बालकांनी आईच्या सेवेचा सगळा भार आपल्याकडे घेतला आणि मग निर्विघ्नपणे हे भजन करू लागले. परंतु तरीही आईच्याकडे लक्ष दिलं नाही, असं पुन्हा कधीही त्यांच्या हातून झालं नाही. अशा पद्धतीने 7-8 वर्ष त्यांच्या हातून आईची सेवा घडली आणि आईनी अत्यंत समाधानाने ह्या जगाचा निरोप घेतला. त्याच्यानंतर यांचं भजन निर्विघ्नपणे होऊ लागलं. काही दिवसानंतर गौडीय वैष्णव संप्रदायातील श्रीमन महाप्रभू यांच्या मंत्राबद्दल काही सर्व तिथल्या लोकांमध्ये एक वादविवाद उभा राहिला. मंत्राचा पक्ष घेण्यामध्ये पंडित बाबांचे काकागुरू गोवर्धन येथील सिद्ध श्री कृष्णदास बाबाजी तसंच श्री राधारमणचे सेवाईत या देवळातील सेवाईत श्री गोपीलाल गोस्वामी असे अनेक मोठे लोक होते
आणि त्याच्या विरुद्ध पक्षामध्ये बाबाजींचे जेठागुरु श्री बलरामदास बाबाजी, विद्यागुरु श्री नीलमणी गोस्वामी आणि राधाकुंड येथील महंत जे नैयायिक होते, श्री जगदानंद दासजी वगैरे काही लोक होते. आता दोन्हीही पक्षामध्ये आपल्याला गुरुप्रमाणे पूजनीय असलेले मोठे मोठे संत आहेत हे बघितल्यावर रामकृष्णदास बाबाजी हे धर्मसंकटामध्ये पडले. त्यांनी विचार केला की कुणाचीही बाजू घेतली तरी दुसऱ्या बाजूबद्दल अपराध होऊ शकतो, म्हणून या वादविवादामध्ये न पडलेलंच चांगलं. म्हणून त्यांनी गुहा सोडली आणि ते बरसाने येथे निघून गेले. तिथे मोरकुटी ह्या बागामध्ये जाऊन ते राहू लागले. तिथे 8 वर्ष त्यांनी वास्तव्य केलं आणि अत्यंत एकांतामध्ये भजन सेवा, भजन भक्ती केली. हळूहळू हा विवाद मिटला आणि मग रामकृष्णदास बाबाजी परत आपल्या ह्या गुहेमध्ये येऊन राहू लागले. अशा प्रकारे त्यांचं वास्तव्य पुढे तिथं 10 वर्ष झालं. माघ मासामध्ये एक दिवस थंडीच्या पासून बचाव होण्यासाठी त्यांनी ह्याच्यामध्ये म्हणजे पाटीमध्ये कोळसे प्रखर ज्वाला हे केल्या, म्हणजे शेगडी घेतली कोळशाची आणि ती आपल्या गुहेमध्ये नेऊन ठेवली गुहा गरम व्हावी म्हणून, आणि दार लावून घेतलं आणि ते झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ते गुहेच्या बाहेर मोकळ्या हवेमध्ये झोपलेले आहेत. जर ते आत शेगडी ठेवून तसेच आत गुहेमध्ये झोपले गेले असते तर एखाद्या वेळेस प्राणत्याग झाला असता. परंतु आपल्याला बाहेर कुणी आणून झोपवलं ह्याचा त्यांना पत्ता लागेना. तेव्हा एका दिव्य शक्तीनेच आपल्याकडून अजून भजन सेवा व्हायची असल्यामुळे आपल्याला वाचवलं, असा विचार करून ते आनंदित झाले. लोकांनी पण सांगितलं त्यांना की असं जर शेगडी तुम्ही जळती शेगडी आत ठेवली तर त्याच्यामधनं जो विषारी धूर निघतो तो जर आत कोंडला गेला तर मृत्यू होण्याची संभावना असते. त्यामुळं तुम्हाला कृष्णाच्या दिव्य शक्तीने वाचवलेलं आहे. व्रजभूमीमध्ये अशा दिव्य शक्ती खूप आहेत आणि अशा प्रकारे त्या अत्यंत निष्कांचन भावानी जे महात्मा तिथे सेवा करतात किंवा साधना करतात त्यांची मदत नेहमी करत असतात आणि त्यांना अनेक संकटातून वाचवत असतात. परंतु जशी जगाची रीत आहे की जिथं चांगलं आहे तिथं वाईटही आहेच, कारण दोन्ही मिळूनच जग बनलेलं आहे. त्याप्रमाणेच त्रास देणाऱ्याही काही लोक किंवा काही शक्ती तिथं होत्या. एक दिवस पुछरी येथील गंगाजीच्या मंदिरामध्ये कसला तरी उत्सव होता आणि तिथे ह्या संत लोकांना भरपूर प्रमाणामध्ये मालपुवे वाटले गेले. खरं तर रामकृष्णदास बाबाजी तिथे गेलेच नव्हते, परंतु 2 चोर त्यांच्या गुहेमध्ये शिरले आणि त्यांना वाटत होतं की हे तर बाबाजी खूप नावाजलेले आहेत, त्यामुळे ह्यांना भरपूर मालपुवे दिलेले असणार. म्हणून त्यांनी दरडावून ह्यांना विचारलं की मालपुवे कुठे ठेवलेत? तेव्हा अत्यंत सरळपणाने बाबाजींनी सांगितलं की मालपुवे माझ्याजवळ नाही आहेत. मी तर मधुकरीशिवाय बाकी काही घेतच नाही. पण चोरांना काही ते पटलं नाही. त्यामुळं चोरांनी त्यांच्या डोक्यावरती जोराने काठी मारली. त्याबरोबर कपाळाला खोक पडून त्याच्यातून रक्त वाहू लागलं. त्याच वेळेला दुसरा चोर आतमध्ये गेला आणि त्यांनी सगळी गुफा धुंडाळली, परंतु त्याला कुठेही मालपुवे मिळाले नाहीत. मग मात्र त्या 2 चोरांना अतिशय भीती वाटू लागली. एक तर ह्यांच्या कोपाची,
दुसरं तर हे लोकांना कळलं तर लोक मारतील आणि तिसरं तर भगवंताची आपल्यावरती हे होईल, म्हणजे भगवंत कोप करेल आपल्यावरती. मग त्यांनी स्वतःच ती जखम धुतली, त्याला औषध लावलं आणि त्याला पट्टी बांधून त्यांना नमस्कार करून त्यांची क्षमा मागून ते निघून गेले. ते तेथून निघून गेले. पंडित बाबा सर्व संप्रदायांच्या आचार्यांचा अत्यंत उत्तम प्रकारे सन्मान करत, जितका ते आपल्या स्वतःच्या संप्रदायांच्या आचार्यांचा करत असत. परंतु ही गोष्ट सर्वांना कशी कळावी? एकदा वल्लभ संप्रदायातले कोणी एक आचार्य जतीपुरा इथे आले. त्यांनी पंडित बाबांच्या गुहेवरती जाऊन काही दिवस त्यांच्याजवळ राहण्याची आणि त्यांच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली. कोणीतरी पंडित बाबांना ह्याची सूचना दिली. तेव्हा पंडित बाबा म्हणाले, "अरे, ते आचार्य असून स्वतः माझ्याकडे येणार? छे, छे! असं कसं होईल? ते फार महान आहेत. मीच जाऊन त्यांचं दर्शन करीन." असं म्हणून ते ताबडतोब स्वतः त्यांच्याकडे गेले. त्यांना जाऊन त्यांनी दंडवत प्रणाम केला आणि त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना केली. परंतु त्यांच्या मनाचा हा मोठेपणा, जे लोक सांप्रदायिकतेमध्ये आंधळे झालेले असतात, त्यांना कसा कळणार? त्यांच्यासारख्या उदार आणि निर्दोष अशा पुरुषाचा सुद्धा द्वेष करणारे आणि तोही अकारण असे लोक असतातच. एकदा काही संप्रदायाचे कट्टरपंथी श्री रूप सनातन गोसावी यांना आपल्या संप्रदायातले आहेत ते असे सांगून बाकीच्यांची त्यांनी तुच्छता दर्शविली. तेव्हा रामकृष्ण बाबांनी प्रमाणासहित त्यांच्या गोष्टीचं खंडन केलं. या गोष्टीचा त्यांना अतिशय राग आला आणि त्यांनी मनामध्ये ह्या बाबांना मारून टाकायचं असं ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी षड्यंत्राची योजना सुरू केली. जतीपुरा येथे गोवर्धनच्या तटावरती ते ज्या रस्त्यानी बाबा मधुकरीला जात, तिथे गपचूप अडून, म्हणजे आडोश्याला उभे राहिले. आता ते आले, की ते एकटेच असत, तर त्यांना धरून त्यांना मारून टाकायचं असं त्यांनी ठरवलं होतं. मधुकरीला बाबा आपल्या आपल्या दिव्य भावावेशामध्ये चाललेले होते. त्यांना ह्या कशाचाही सुतरामही पत्ता नव्हता. परंतु ते जे लोक लपलेले होते, त्यांना असं दिसलं, की बाबा आपल्या आपल्या तंद्रीत जात आहेत आणि त्यांच्या पाठीमागून एक भला मोठा वाघ त्यांचं रक्षण करण्यासाठी एखाद्या पाळीव कुत्र्याप्रमाणे त्यांच्या मागोमाग जातो आहे. हे पाहिल्यावरती ह्या लोकांची बोबडीच वळली. मधुकरीला निघालेले रामकृष्णदास बाबाजी गावात गेले आणि ते गावात शिरल्याबरोबर तिथल्याच गावाच्या सुरुवातीला असलेल्या गोस्वामींच्या वस्तीमध्ये तो वाघ कुठेतरी अचानक दिसेनासा झाला. आपल्या मधुकरी मागून झाल्यावरती बाबा पुन्हा आपल्या गुहेकडे निघाले. हे कट्टरपंथी अजूनही दबा धरून बसलेलेच होते. परंतु पाहतात तो बाबा रस्त्यावरून चालू लागल्यावरती अचानक कुठून तरी तो वाघ आला आणि मागच्यासारखीच त्यांची सोबत करू लागला. परंतु या कुठल्याही गोष्टीचा रामकृष्णदास बाबाजींना पत्ताच नव्हता. ते त्यांच्या नामस्मरणात आणि दिव्य आनंदात मग्न होते. त्यांची ही अवस्था पाहून त्यांच्या मोठेपणाची प्रचिती ह्या लोकांना आली आणि त्यांच्या मनामध्ये ह्या वाघाबद्दल भय आणि अर्थातच आश्चर्यही दाटून आलं. त्यामुळं या सगळ्या प्रकाराने आपोआपच त्यांच्या मनातील हिंसा आणि द्वेष निघून गेले आणि त्यांची सिद्धाई मान्य करून, त्यांना सिद्ध पुरुष आहेत ते असं मान्य करून, त्यांच्याप्रती श्रद्धा आणि भक्ती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि पुढे ते त्यांची भक्ती करू लागले. एक दिवस आणखीन एक आश्चर्यजनक घटना घडली.
दुपारचा समय होता आणि बाबाजी आपल्या साधनेमध्ये मग्न होते, समाधीमध्ये होते. तेवढ्यात एक अत्यंत मोठा असा विषारी नाग सरसर आला आणि त्यांच्या छातीला विळखा घालून गळ्याभोवती घट्ट त्यांनी एक विळखा घातला. बाबा निश्चेष्ट बसून भजन करत होते. त्यांना या गोष्टीचा मला वाटतंय पत्ताही लागला नाही. परंतु पाहणारे लोक सगळे मात्र भयंकर घाबरलेले होते. परंतु ते काहीही करू शकत नव्हते. थोडी थोड्या वेळाने तो नाग जसा आला तसाच उतरून निघून गेला. बाबाजींना ह्या घटनेची बाकीच्यांच्याकडून माहिती मिळाली आणि त्याच रात्री ते जेव्हा झोपलेले होते, तेव्हा दृष्टांत होऊन त्यांना कुणाचा तरी आवाज ऐकू आला, की "तू ह्या गुहेतून निघून जा." त्याच क्षणी बाबांनी ती गुहा सोडली आणि कुसुम सरोवर येथे श्यामकुटीमध्ये जाऊन ते राहू लागले. आता तिथून पुढे त्यांच्या आयुष्यात आणखीन कोण-कोण आलं आणि कशा-कशा घटना घडल्या, शिष्य परिवाराचं काय-काय झालं हे आपण पुढील भागात बघू. हरी ओम.